मी बोलतो तुमच्याशी नंतर. गुड मॉर्निंग नाना. सुजितराव, मी काय म्हणतो, अच्छा मायाशी बोलत होता? मला वाटतं फोनवर बोलत होता. हे म्हणजे ऐका ना. बोला की, कान उघडे तुमचे, बोला. अहो, आज घरात पूजा आहे आणि तुम्ही हे असे. हा, त्याचं काय? सुजित, ही वेळ आहे का उठायची? ताबडतोब आपल्या खोलीत जायचं, आंघोळ करून तयार व्हायचं आणि मगच बाहेर यायचं. चला. नाना, सीतावंशांना फोन केला का? हो, झालंय. सुजित, ऐकलं नाही तुम्ही? कंटाळा हो, कंटाळा. सुजित, तुमची अशी सूर्यावर चूळ भरण्याची वृत्ती काय कामाची हो? ती चूळ आपल्याच तोंडावर उलटेल कधीतरी. असो, आपण कुठं आहोत, वेळ काय, कार्य काय, सगळ्याचं तारतम्य ठेवलं तर बिघडलं कुठं? आज घरात पूजा आहे, गुरुजी येत आहेत, पाहुणे येणार आहेत, त्यांच्या समोर असे कपडे घालून बसणार आहात तुम्ही? आई साहेब, पण आमचं मन निर्मळ आहे की. कोण तर म्हणून गेलं, नाही मन निर्मळ काय करील साबण. असं का? आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्य कारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका. असं समर्थाने उगाच नाही लिहून ठेवलं. नाही, हे बरोबर आहे तुमचं. आम्ही तुकाराम महाराजांना फॉलो करतोय ना. आनंद वाटला तुम्ही कुणाला तरी फॉलो करता. मग आपल्या या घरातल्या चालीरीती पण फॉलो करा ना, कारण तसं करणं मस्त आहे. आई साहेब, कपड्यांचाच विषय आहे ना, तर घातलीत की. अंग नीट झाकलंय आमचं, कपडे नीट स्वच्छ धुतलेले आहेत. कुठं वास येतोय का बघा ना, ना कुठं वास येतोय का बघा, सांगा मला. कपडे कॉटनचे आहे. कुठे डाग आहे का बघा, कुठं फाटलंय का बघा, ठिकाण बिघड लागलंय का बघा नाना. नाही ना, झालं की. मग राहिला विषय महागड्या कपड्यांचा, आपण कधी बडेजाव करतच नाही ना. तोच कमी केला पाहिजे नाना. तो कमी केला ना तर अनेक उघड्यांच्या अंगावर कापडे येतील. सुजित, तुम्ही खूप वाद घालता. जा, अशा प्रसंगी कुठले कपडे घालतात ते घाला, आमच्याशी वाद घालू नका. तर आई साहेब, आम्हाला जरा सांगा, कुठल्या कायद्यात, कागदपत्रात, शास्त्रात असं लिहिलंय की पूजेच्या दिवशी हे कपडे घालायचे, हे कपडे घातले की पाप लागते, हे कपडे घातले की पुण्य मिळतंय? गिव्ह मी प्रूफ माय मदर हायनेस. सांगा की. सांगो जाणती शकून, भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा, पाहून आवडती डोळा. काय लिहिलं तुकाराम महाराजांनी? असंच कॅज्युअल मध्ये बोलता बोलता आठवलं म्हणून बोललो. सगळंच कॅज्युअल मध्ये चाललंय सुजित, हे सगळं आठवायची वेळ नाहीये. बर, हे ना आई साहेब, आम्हाला सांगा की, कुठं लिहिलंय असं की पूजेच्या दिवशी कुर्ता पैजामा घालायचा? कोणी सांगितलं म्हणून नाही, आम्ही सांगितलंय म्हणून जा आणि कपडे बदलून या. तुमची बाष्कळ बडबड ऐकण्यात आम्हाला काडीचाही रस नाही. असं असतंय बघा नाना, गोड इथं पेट खाते. प्रेमानं बोलले असते तर जरूर बदलून आलो असतो. आता नाही. आता दिवसभर ह्याच कपड्यात हॉलच्या सोप्यावर मला पा फुलं वा. सुजितराव, अहो असं नका वागू.
थोर मोठ्यांचा अनादर करण्यात कसला आलाय अभिमान? अभिमान नाही ना गुरुमी, शेवटी आई साहेबांचं रक्त आहे, आम्ही बी त्यांच्याच वळणावर जाणार. त्यांची गुरुमी जर एक असेल ना, आमची 7 आहे. पण गुड मॉर्निंग नाना. जिलेबी खाणार का नाना? नाही, नको अहो घ्या की. नको नको. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला चालते का जिलेबी? चालत्या धावत्या आणा इकडं. पवनलालची वाटतं हे जोरात आहे कार्यक्रम. मग हा तुम्हाला एक सांगू का? सांगा, आज ऐकायलाच बसलोय. तुम्ही की नाही या कपड्यांमध्ये एकदम बेकअप शेड मधले रणबीर कपूरच दिसताय बघा. है ना? थँक्यू. अजून एक सांगू का? हा, तुम्ही जर कुर्ता पायजमा घातलात ना तर लय भारी दिसाल. आई साहेबांच्या वतीने कन्व्हिन्स करायला आलाय. अहो नाही, चांगलाय चांगलाय. लय तण काय हो तुमच्या अंगात सुजित भाऊजी? अहो नाही म्हणजे मी सहज चालते. आज घरात पूजा आहे, एवढं झाक कार्य आहे, कशाला उगा बारक्या बारक्या गोष्टी मनाला लावून घेताय? म्हणजे तुमचं बरोबर आहे, सासूबाईंनी तुम्हाला रिक्वेस्टच करायला पाहिजे होती, पण आता नाही केली ना. मग जाऊ द्या की, तुम्ही मोठेपणा घ्या हा, आणि घाला की कुर्ता पायजमा. घालं की कुर्ता पायजमा. कळलं, आमच्या भैया साहेबांनी ऑप्शन बदलून तुम्हाला का निवडलं याचं कारण कळलं. लोकांना कन्व्हिन्स करण्यात पटायचं तुम्ही. अगं बाबो, झाला पण आहे म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स. हत्ती, घोड, कुत्र, शास्त्र काय बी पाळा, गैरसमज पाळू नका हो. असतच कन्व्हिन्स होत नाही मी. एका अटीवर विचार करतो बघा. कंचेट. सलग 30 सेकंद कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. एवढंच आहे. हा मग करते की. हा. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, पच्चा हा. जमल मला, जमल ते आता जरा. हा, कच्चा पापड पक्का पापड थांबा. कच्चा पापड पक्का पापड. एक काम करा, डोळे बंद करा, कॉन्सन्ट्रेट करून म्हणा, जमतंय बघा. असं म्हणताय? कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. अहो झालं की, कुठे गेले? काय चाललं? हा, तर किती वेळा किती गोष्टी समजून सांगायच्या तुम्हाला. लग्न झालंय तुमचं, ढाले पाटलाची नवीन सून पूजेच्या दिवशी घराबाहेर उभं राहून असं काहीतरी आचरटासारखं बोलते, कसं दिसतं ते? सॉरी सासूबाई. एवढं म्हटलं की झालं? आम्हाला गाढवा पुढे गीता वाचायचीच नाही. आणि साडी नेसा चांगली, दागिने घाला, पूजा आहे घरामध्ये, पद्धतीनं राहा जरा. होय.
काय वहिनी कसा आहे कुर्ता? काय झालं? अच्छा, पापड खाल्ले वाटतं. तरीच म्हणलं चेहरा लय खुल्लाय. मोगरा मोगरा. भाऊजी तुम्ही काय काय तुमच्या बोला बोला. तुमच्यामुळे झालं सगळं. तुम्ही असं का केलं? बोला बोला, मोकळ्या व्हा. असं साठवून नाही ठेवायचं. बोला. मी बदलाच घेणार आहे याचा. अगाय शोभली की हो, ढाले पाटलांची सून शोभली. वाट बघणार मी बदल्याचा. हा? थांबा जरा. हो. मग आता खातोस का काय केलं? अगं अरे किती बघशील. अगं ती येताना दिसली म्हणून जस्ट बघितलं, बाकी काही नाही. बाकी काही नाही. नाही. नक्की? आलो. अरे 3 वेळा पाणी प्या. एकदा पाणी ताटात सोडून द्या. हातालाच लावायचा तुम्ही. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. गणपतीचं स्मरण करायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. तिथला सुपारीचा गणपती जो आहे तो तामणामध्ये ठेवून घ्या. वहिनी हाताला हात लावा. उजव्या हातात पळी घ्या. सरळ 5 वेळा पाणी घाला.
वहिनी हळद कुंकू वाहा. वहिनी हळद कुंकू वाहा. वहिनी नमस्कार नाही करायचा, गणपतीला हळद कुंकू वाहा. वहिनी तुम्ही नाही, गणपतीला हळद कुंकू वाहा. गणपती उचला, वरती ठेवून टाका. संजू, हा अरे रणजित, मी संजूला हाक मारले, तुला नाही काही. याच ना म्हणजे तिला हाक मारली की हाच होत येतो. या सीता आत्या बर का, रणजितच्या आत्या, आणि ते रावसाहेब. पाया पड त्यांच्या. भारी गोड आहे हा तुमची सून. या या रावसाहेब, ये माझं. कुसुमबाईनी खूप गोड आहे हा तुमची सूनबाई. आहे खरी. जणू काही दिवा घेऊन शोधून आणलीये तुम्ही तिला. लग्नात यायला जमलं नाही ना तुला? नाही जमलं. बरंच झालं. काय सुधरत नाही तू बघ. बोलून चालून सरंजामीच आहे रे. आधी जेवढं गडगंजे करून ठेवतायत अजून गडगंजे करतायत. सुंब जळला तरी पीळ सुटत नाही बघ यांचा. मे इनकमिंग म्हटलं यावं का आम्ही. या 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 हेमंतराव, कशी की बाई. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात? नमस्कार. मालकीनबाई, वहिनी साहेब. थांबा.
म्हणलं यावं का आम्ही? या 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 हेमंतराव कशी की बाई? तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा आपल्या रणजित भाऊजींची अवस्था दत्तूपेक्षा पण वाईट होती. अंगावर फडकं काय, अगदी वाकू वाकू आग्रह करून करून सगळ्यांना वाढत होते आणि बाकीचे फक्त बसून खात होते. नमस्कार 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 कसे आहात? नमस्कार. हा. मालकीनबाई वहिनी साहेब. थांबा. देवाचं दर्शन घ्या, तीर्थप्रसाद घ्या. वहिनी साहेब तुम्ही देवी सारखेच नाही का? कसा आला प्रवास? उत्तम उत्तम देवदर्शन घेतो. आपली ती गाडी आपला ड्रायव्हर म्हटल्यावर ते काय परवाच थांबा. काही आहे का तुम्हाला? नाही. सर्वेश, दूध आणा की. कशा? बरी आहे की. मांडव परतण्याचा कार्यक्रम चांगला झाला ना? वय सगळे रीतिरिवाज यथासांग पार पडले ना? घे साजेरी घे. रणजितरावांकडनं सगळे रिवाज करून घेताना तुम्हाला काही संकोच वाटलं नाही ना? घ्या की दूध घ्या. हां. निसटला का हातून? वय म्हणजे माझ्याच कडून निसटला. मग मी आवरती की. थांबा, मी घेतो. सावकाश. एक मिनिट, कुणी हलू नका. फार काचा झालं तिथे. उगाच कोणाला इजा नको व्हायला.
सांभाळून कर. अरे सर्वेश, अरे तिथेच काय उभा राहिला, साफ कर ना हे. अक्के, काय ग बेबी? मी आवडते की. वा आईसाहेब, मानलं बुवा. बदला, आणि तो पण एकदम सायलेंट मध्ये. किती शिकायचो हो तुमच्याकडनं. हा, द्या इकडं. सुनबाई, किती वेळेला सांगायचं, ढाले पाटलांच्या घरचे लोक नोकऱ्यांची कामं करत नाहीत. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. दर ढाले पाटलाचे घरचे लोक कुठं नोकराची कामं करतात होय? कामच कुठं कर. पण आई साहेब, सुजित, आईसाहेब आहेत त्या. राहू दे, मी करते. रणजित, तुम्ही हे काही करणार नाही आहात. रणजित, काय सांगतोय आम्ही, तुम्ही हे काही करणार नाही आहात. रणजित, का नाही करायचं? तुमच्या हातून फुटलेला ग्लास तुमचाच मुलगा उचलतोय ना. आणि घरी आलेल्या पाहुण्यांना पाण्याचा ग्लासही उचलावा लागू नये ही तुमची शिकवण आहे. तुम्हीच आमच्यावर संस्कार केलेत ना, अतिथी देवो भव. मी फक्त तुमच्या आज्ञेचं पालन करतोय.
कारण मुलाच्या घराकडून जसे मुलीचे संस्कार पाहिले जातात तसेच मुलीच्या घराकडून पण मुलाचे संस्कार पाहिलेच जात असतील ना. आणि तुमच्या मुलाचे संस्कार कोणी काढलेले हे तुम्हाला चालणार नाही, हो ना? प्लीज जरा तुम्ही लांब व्हा, इवन सगळेच लांब व्हा. हे सगळं स्वच्छ व्हायला हवं ना. प्लीज जरा प्लीज. शिकलेच बाबा. सॉरी हां. हो नाही त्याचं काय आहे, आमची अक्का तशी नारळासारखी आहे. नाही, आमचं तसं काहीच नाही. असू दे. संजू, अगं तुझी आई आणि बहीण पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ना, जा त्यांना घर दाखव. या पाठराखीने घर बघितलंच आहे, तू दाखव की. नाही म्हणजे मी चाले असते, पण वर खाली सकाळपासून खूपदा झालंय. संजू जा दाखव जा. अहो नाही नाही, राहू दे, कशाला उगीच. आम्ही थांबतो इथंच. अगो बाई, नाही नाही काय, आपली पोरगी कुठे राहते ते बघायचं नाही तुम्हाला? खरं तर मी माझ्या पोरालाच दटावून सांगणार होते की जाऊन घर दाखव. संजू पण तू दाखवून ये जा. बेबी मावशी, हा? काय आणू का चहा पाणी, नाहीतर काय खायला? तुम्हाला काही खायला सरबत काही आणू का? नग झालंय आमचं खाणं. नक्की? हा, गळ्या शपथ खरंच. आमची संजू पण सारखी गळ्या शपथ करत असते. सर्वेश, तुझा हात कसा आहे रे? नाही, बरं आहे आता. बरं आहे ना, जा आता. आमचा सर्वेश, त्याचं बोट कापलं होतं तेव्हा संजूने इतकं प्रेमाने पोहे बनवले, एकदम झकास बनवले होते. खरं तर ना माझं डाएट चालू आहे, मला ते कार्बोहायड्रेट का काय ते खायचे नाहीत. या पोरीने काय इतके चांगले पोहे बनवले होते. काय ग, हा चांगले 2 प्लेट चापले मी. माझी गुणाची बाय आहे ती. खरंच गुणाची बाय. आता कोणी काय पण म्हणू देत. अहो बेबी मावशी, जरा इकडे येता का? ते काय म्हणतात बघा की जरा. हा, मी आलेच बर का. संजू जा घर दाखव त्यांना. चल. संजय, काही झालंय का? नाही म्हणजे त्या म्हणत होत्या कुणी काही म्हणू दे नाही म्हणू दे, मग काही नाही. तुला तुझ्या आडग्या संजूचं घर बघायचं की नाही? चल गे ताईडे. साजरे हळू जरा. काय रावसाहेब, काय म्हणती सिरीज 8 तुमची? कशी चालली आमच्या आंबेगावच्या रस्त्यावर ना? जशी तुमची S9 स्पोर्ट्स मॉडेल चालते ना, तशीच चालते. वा वा वा,
यांचा बोलण्यात हात कोण धरणार आहे हा? बरं दादासाहेब, त्या कोल्हापूर रोडवरचा 10 एकराच्या प्लॉटचं डिलिंग झालं का? शिरोळे सरकार सांगा झालं का डील? आता साक्षात माधवराव सरकारमध्ये उभे असताना कसं काय होणार नाही? हा. आम्ही काठी लावली आणि दादासाहेबांनी त्यांची करंगळी आणि उचलला 10 एकराचा गोवर्धन पर्वत उचलला. बर शिरोळे सरकार, याबद्दल तुम्हाला आमच्याकडनं पार्टी. ही असली दुधाची नाही नाही, आपली वाली पार्टी. जागा तुम्ही ठरवायची. नमस्कार नमस्कार. हे आमच्या रणजितरावांचे सासरे पंजाबराव बांधव. हे बरं का, आम्ही पानबुंद्याचे बांधल सरकार. पानबुंदा माहिती असेल तुम्हाला, फेमस आहे. हा, शिरोळवरनं राईड घ्यायचा थेट पानबुंदा. हा, पानबुंद्याच्या सेंटरला आपला 750 एकरचा डोंगर. किती? 750 एकरचा. हा, आणि 60 एकराचा टेबल टॉप. अहो अशी जमीन तुम्हाला सांगतो, अहो सुपारी फोडायला तुम्हाला दगड सापडणार नाही. हा, अहो काजळाची वडीच म्हणा ना. अहो खाली कालव्याचं पाणी आणि वर वर आमचा फिशरीचा प्रोजेक्ट. असे मासे तुम्हाला सांगतो, जगातले कुठले बी मासे म्हणा आपल्याकडे आहेच. हा, आणि वारात रस्ता बुंगाटे तुम्हाला सांगतो, ते आपण हे पण करणार आहे. हे नाही का, काय तुमचं विंडमिलचा प्रोजेक्ट आहे. पण कसं आहे की ते कोर्ट कचेरीत अडकले ना. आता खानदानी माणूस म्हणणार कोर्ट कचेरी आलेच. पण आपण पण थांबलो ना, डायरेक्ट आपण मुंबईवरनं हायकोर्ट मधला वकील बोलवलाय. जिंकलो आपणच. तुमचं नाव काय म्हणलं? रावसाहेब ना? रावसाहेबच. कुठली सिरीज म्हणलं तुम्ही? 8 सिरीज टॉप मॉडेल आहे, टॉप मॉडेल. अहो 8 सिरीज मध्ये टॉपच आहे ना. ऍव्हरेज उत्तम असेल ना. पण मी सांगतो तुम्हाला, पेट्रोलचाच घ्या. काय डिझेलची गाडी लय काय काम काढते. पेट्रोलचीच बरी. ते नाव काय म्हणाला हो मुंबईतल्या वकिलाचं? नाही, माझी बऱ्यापैकी ओळख आहे मुंबईत म्हणून विचारलं. असं का? हे इथलं कोकण पट्ट्यातलेच आहेत. असे नाही का ते गोरे गोरे से टक्कले बघा, थोडेसे गिड्डे हायटेड. हो, काहीतरी नाव असेल की त्यांचं. आहे ना, नाव आहे ना. काय त्यांचं नाव? अहो आता तोंडात हो. थांबा सांगतो तुम्हाला. काय? हा, स्वानंद तुळपुळे. स्वानंद तुळपुळे त्यांचं नाव आहे. तुळपुळे? हे नाव कुठं ऐकल्यासारखं वाटत नाही बुवा. अहो लय फेमस आहेत. नाही, मुंबईतला एवढा मोठा वकील आहे आणि आम्हाला कसं काय माहित नाही? ऑफिस कुठं आहे? हेच मुंबईमध्ये. सांगतो ना. अहो बाप, अरे हे हाय क्लास ऑफिस आहे. असे AC BC सगळे काचा बिचा लावलेले आहेत. हे डोंबिवलीमध्ये त्यांचं ऑफिस. अहो, डोंबिवली म्हणजे मुंबई नाही. नाही का? पण मला वाटलं मुंबई तेच, म्हणजे मुंबई ठाणे मध्ये काय नुसते खाडीचा पट्टा आहे. नाही पंजाबराव, नाही जेवण लागलंय, जेवण करून घ्या जा. बरं का दादासाहेब, आम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम कीनच आहे. तुम्हाला सांगतो, सूर्यास्तानंतर अन्नाचं कण घेत नाही मी. अहो खानदानी माणसांनी कसं फिट राहिलं पाहिजे. या की तुम्ही काय घेतच नाही. या दादासाहेब. मामासाहेब आहे का यमंत्र? तुम्ही आमचे काय झालं? नाही, थोडं जरा महत्वाचं बोलायचं होतं. येता का? अहो इथं चर्चा रंगली खानदानी माणसांची. कुठं तुम्ही मध्ये आपलं काढलं काहीतरी? नाही, थोडं अर्जंट होतं. म्हणजे आपल्या रणजितरावांनी तात्काळ बोलवलं होतं, तुमची आठवण काढली होती. चला की.
हा का बर 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 का मंडळी, तुम्ही कॅरी ऑन, मी लगेच जॉईन होतो. काय कामं असतात आपली, नुकतंच लग्न झाले. हा तुमचं चालू द्या. आलोच हा दादासाहेब. चला आलोच हा आलोच. केवढ्या पायऱ्या होत्या, पाय दुखले बाया माझे. घर बघता बघता, घर नाही राजवाडाच आहे बघ जणू. संजय, ही तुझी खोली आहे व्हय? यांची खोली आहे, पण मी आता बेबी मावशींच्या खोलीत झोपतेय. मग एकदा का देवदर्शन झालं की मग इकडंच. बर, म्हणजे देवाचं नीट दर्शन झालं नाही वय? साजिरे, एवढी मोठी घोडी झालीस, 2 जीवांची आहेस तरी बी अक्कल कशी नाही ग तुला बोलायची? तिचं तिने बघून घेईल की. तू का बस बरं जरा, मला जरा बोलू दे तिच्याशी. समद घर झाकच आहे बघ. समद घर झाकच आहे बघ. पण जावई बापूंची खोली सगळ्यात वेगळी आहे. अगं, ही खोली बघूनच कळतंय जावई बापू किती लाख दिलाचा माणूस आहे ती. खोलीत सात्विकपणा भरून आहे. निस्तात सात्विकपणा असेल तर पुढचं सगळं अवघड होईल. थोडा तर तडका पाहिजेच की. हा, तो तू देशीलच म्हणा. वय वय तायडे, डिनर की हिरो आहे तिचा. ही बघ कशी बोलायली चाटकी चपाती. आता काय बोलले तेव्हा तायडे मी? अगं, बिन लग्नाच्या पोरीने असं बोलू नये, लग्न होत नाही. होय का? मी बोलेल पुसून टाका. मस्करी करते ग मोने मी. साजिरे, बस झाला आता चावटपणा. अगं, उशीर झालाय. अगं संजय, माहेरच्या लोकांनी लेकीच्या सासरी एवढा वेळ थांबायचं नसतंय. अगं, बरं दिसत नाही ती. निघतो आम्ही आता. काके, तायडे, तुम्ही जरा वाकी पुढं. मला संजयशी जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचं आहे. आता ही तबी आहेच का तुमचं कुचू कुचू? अगं, लई टाइम नाही लावणार, 5च मिनिटात आली. वाहना पुढं. मोने, 5व्या मिनिटाला जर तू बाहेर नाही आलीस का नाही, 6व्या मिनिटाला मी आत येईन. आणि हे संजीचं सासरे बिचारे काय बी बघणार नाही बघ. चांगली पडवून काढीन तुला. आणि हे बघ संजय, तिच्या बरोबर काय फाजीलपणा करत बसू नकोस. अगं, सासर आहे हे तुझं. आई, तू काय बी काळजी करू नकोस बघ. मी मोठी झाली ना आता. ये लवकर खाली. हा, तुम्ही वा पुढं, मी आलेच. चल. संजय, गडबडीत अगं एका लई महत्वाच्या इशार बोलायचं राहूनच गेलं. हा, मग बोल की. एक लई आनंदाची बातमी आहे. आपल्याला एक लई मोठी म्हणजे मोठी ऑर्डर मिळाली आहे. आतापर्यंतची टॉप ऑर्डर, पापाजींच्याच ओळखीनं. काय बोलतेस? म्हणजे पापाजींची ऑर्डर होती त्यापेक्षा पण मोठी ऑर्डर? होय, ते हायवेवर शारदा हॉटेल आहे की नाही, तिथून मिळाली आहे. अय्यो, कसलं भारी
पर संजय, दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या कल्याणी पापड उद्योगाचं काय पुढं? म्हणजे माझं म्हणायचं असं आहे मला की तू इथं आंबेगावात राहतीस, मी तिकडं पानगुंद्यात राहते, मग कसं जमणार? मला काही समजण्यात झालंय. म्हणजे मी आत्ताची ऑर्डर एकली करू शकते, त्याचं काही नाही, पण पुढं काय? आपला कल्याणी उद्योग बंद नाही ना होणार? खरं सांगू का मोने, या लग्नाच्या धपडक्यात मला या सगळ्याबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला बघ. म्हणजे ही गोष्ट तू दाजींच्या कानावर घातली आहेस का नाहीस? अजून तरी मी त्यांना काही व्यवस्थित सांगितलं नाही बघ. पण तू काळजी करू नकोस, मी काहीतरी विचार करते. म्हणजे तू तुझ्या डॅडींपाशी हे समजा सिक्रेट ठेवत आलीस, तसं दाजींसोबत बी ठेवावं लागणार वय? कसलं सिक्रेट? काय आहे हा. की मी थांबा थांबा थांबा, कुठे तर रणजितराव? हा? आठवण काढली होती ना त्यांनी? हो आठवण केली ती. काय हेमंतराव, हा? ठाले पाटील आडनावाच्या जावायला असं ताटकळ ठेवतात का तुम्ही? नाही म्हणजे आठवण काढली होती, पण भेटायचं असं काही ठरलं नव्हतं. मामासाहेब आपल्याला उशीर झालाय, आपण जाऊया का? आहे का केली का घाण? काय जाऊ बापू, म्हणून मी तुम्हाला कुठे नेत नाही. अहो इथे 4 खानदानी माणसं दूध पे चर्चा चालू आहे. हा? तुमचं काय चालू आहे? घरी जाऊया घरी जाऊया. नाही तुम्ही हे घर बघितले का? लय मोठं घर आहे म्हण. जरा फिरून बघूया का? चला की. अहो काय हेमंतराव, हा? कसलं घराचं कौतुक सांगताय आम्हाला? अहो एक नाही 56 घरं बघू आपण, खानदानी आहे. हा, एकदा का डोंगर आपल्या हातात आला तर या वाड्यापेक्षा वीजभर भारी वाडा आपण बांधू. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करून घ्या, साजेरेल जेव घाला. आलोच इथे आमच्या दूध पे चर्चा चालू आहे. तिथे खानदानी माणसांची चर्चा उरकतो नाही यांची आवाला येतो. हा, तुम्ही वा पुढं. आलोच, आता डिस्टर्ब करू नका. हा, आलो. हा मामासाहेब उद्या भाऊसाहेबांची वेळ घेतलेली आहे, आपण सगळे जाऊ 11 वाजता सकाळी. भेटतील. नमस्कार सांगितल्याप्रमाणे परत जॉईन केलं आम्ही. तर काय म्हणत होतो तुम्ही? कुठं युरोप घेऊन बसलो तुम्ही? अहो आमच्या पानबुंद्यात या डोंगरावरती मस्त 4-5 किलो बर्फ घेऊन बसायचं, स्वित्झर्लंड तिथं. या दादासाहेब यांना घेऊन विथ फॅमिली. बरं का? काही नाही हो दाजी, ते आपलं मैत्रिणीचं चाललेलं असतं. काय संजय? काही खास नाही एवढं. खास आहे की नाही ते आम्ही शोधून काढू शकतो बरं का. विसरू नका, आम्ही पोलीस खात्यात आहोत. कुठलीच गोष्ट आमच्यापासून लपून राहू शकत नाही. सांगा, काय सिक्रेट होतं? काय कुठं, काही नाही. संजय काकी अगं वाट बघत असेल खाली, ओरडतील मला. मी येते. मी पण आलेच जरा. आजची रात्र ठेवा तुम्ही सिक्रेट. उद्यापासून नाही जमणार. का? उद्या काय स्पेशल आहे? उद्या काय? हो. उद्यापासून आयुष्यभर तू आणि मी दोघच असणार. इथून पुढे तुझं कुठलं सिक्रेट राहू देणार नाही. मी जाऊ?
जा. विसरू नका, आम्ही पोलीस खात्यात आहोत. कुठलीच गोष्ट आमच्यापासून लपून राहू शकत नाही. आपणाहुनी जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवण्याचा मानी विट तो एक मूर्ख. काही बोलायचं होतं का दादासाहेब? होय सर. पाणी गळ्यापर्यंत आले म्हणता म्हणता पार नाकात शिरायला लागले. म्हणजे विषय बांधलांचा आहे तर? होय. कसं आहे आईसाहेब, आम्हाला माहिती आहे लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचंच नसतं. दोन कुटुंब एकत्र येतात, इथं दोन खानदानं एकत्र आली आहेत. पण काय? पण हे रणजितरावांचे सासरे पंजाबराव बांदल यांचं काही समजणच झालंय मला. म्हणजे रिकाम्या घड्याला डबडब फार आहे. जे पदरी पडलं ते पवित्र मानून घ्या दादासाहेब. अहो आईसाहेब, आता अजून काय पवित्र करून घ्यायचं राहिलंय सांगा ना. रीतसर आमच्या भावाचं त्यांच्या पोरीशी लग्न लावलेलं आहे. त्यांच्या पोरीला नीट व्यवस्थित घरात नांदवतोय. पण आता आपण कुठं आलोय, कशासाठी आलोय, कोणाशी बोलतोय, कुठं काय बोलावं, कशाचाच सेन्स नाही हो या माणसाला. आपले व्यायी आहेत पंजाबराव बांदल. अहो मान्य आहे ना. काय आईसाहेब, आम्ही जे बोलतोय ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण आज आमच्याच माणसांसमोर आमची जी शोभा झाली ना, त्यामुळे हे बोलावं लागतंय. काय झालं? जरा स्पष्ट बोला दादासाहेब. आज घरात पूजा होती, म्हणून रीत म्हणून आपण बांधलांना निमंत्रण दिलं. पण एकच विनंती करतो आईसाहेब, या पंजाबराव बांधलाला आपल्या घरापासून शक्य तेवढं लांब ठेवा. म्हणजे अगदी खरं सांगायचं ना आईसाहेब, तर या घरात उठा बसायची त्याची माफ करा, लायकी नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला? मान्य आहे आम्हाला. तुमच्या तीर्थरूपाने आयुष्यात बऱ्याच चुका केल्या, त्यातलीच ही एक. पंजाबरावांना वचन देऊन बसले आणि मग त्यातल्या त्यात सुंदर उच्च शिक्षित रणजितला परफेक्ट अशी मुलगी, तिची सोरीक जुळवली आपण. बाकी सगळ्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष केलं. पण पदरात आली ही न वाणाची न गुणाची. आणि आपलं नाना रणजित, ते तोल आणि ताल सोडून वागायला लागले. असू दादासाहेब, ती वाभरट मुलगी ढाले पाटलांची सून आहे हे सत्य आहे. सत्य कितीही कडवट असलं तरी ते स्वीकारणं मस्ट आहे. काय निघालात का? हो. दशरथ सामान घेऊन गेलाय ना, आता तू तिला उचलून घेऊन जा बरं. अहो नाही नाही, कशाला? हे अगं बेबी मावशी खेचते तुझी. वा रणजित भाऊजी, बायको बरोबर मस्त मजा चालली आहे. त्यांना सांभाळून काय घेताय, काळजी काय घेताय? जरा तुमच्या मोठ्या भावाला सांगा काळजी बिळजी घ्यायला. राजश्री, प्रेमाला प्रेम दिलं ना की प्रेम मिळतं बघ. आणि मग नवरा सुद्धा काळजी बिळजी करायला लागतो. हो का? बेबी मावशी साहेब, ते सुजित भाऊजी नाही दिसले कुठं? अगं तो कुठे घरी राहायला, आला तसा बुरकन निघून गेला रात्री. अयो गेले? पण म्हणजे कुठे गेले? तुमच्या यांना विचारा की.
तेवढंच तुम्हाला इशय मिळेल गुलुगुलू करायला. ओके वहिनी, मी सांगेल तिला प्रवासात डिटेलमध्ये. हे बेस्ट आहे. रणजितराव, देवदर्शनाला जाताय ना, मग गाडी लेट नका करू बरं. जा फिरून या, मस्त मज्जा करा राजा राणी जोडीनं. हो. घराचा ताल आणि स्वतःचा तोल सांभाळणारे व्हा. संसाराचे काटे वेचता वेचता फुलं उधळणारे व्हा. एकमेकांना समजून घ्या, सुखी करा, सुखी व्हा. थंडी आहे बाहेर, गरम कपडे. हो सासूबाई, मी ठेवलंय सगळे व्यवस्थित. ह्यांचे 2 जॅकेट्स पण ठेवलेत. रणजित, तुम्ही ड्रायव्हिंग चांगलं करता माहिती आहे आम्हाला, पण ड्रायव्हर घेतला असता तर बरं झालं असतं. हो नाही आहे साहेब, त्याची काहीच गरज नाही. आणि फार काही अंतर नाही आहे ना, दिवसाचा प्रवास आहे आणि सवयीचा आहे माझा रस्ता, त्यामुळे काळजी करू नका. असं म्हणता? ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं याही वेळेला. आईची मायाच अशी असते, मुलाला हवं तसं करू देणारी. बरं आई साहेब, येऊ आम्ही. या रणजित, जी आहे सर. तुम्ही गाडी काढा आणि संजीवनी, तुम्ही या जरा इकडं. जी सासूबाई. कॉलेजमध्ये असताना आम्ही एक कविता वाचली होती भारत तांबेंची. नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते. तुमच्याकडे बघून आठवण आली त्याची. काय नव्या नवलाईचे 9 दिवस आहेत हे. म्हणजे आता हे नवऱ्याबरोबर फिरणं बिरणं, नवरा बायको मधलं पहिलं पहिलं प्रेम, हे असंच राहणार याची काही शाश्वती नाही, म्हणजे गॅरंटी नाही. ते बदलत जातं. पण तुमचं आमचं नातं ते तसंच राहणार आहे, शाश्वत. हे सासू सुनेचं नातं तुमच्या लक्षात राहणं मस्त आहे. हे नातं टिकवायचा प्रयत्न करा, फायद्यात राहाल. या आता. जी सासूबाई. पूजेचं सामान घेतलंय, गरम कपडे, थर्मस, वॉलेट, मोबाईल, चार्जर. काय शोधताय? काही राहिलं का? मी जाऊन घेऊन येऊ का पटकन? सापडली. हे काय? हे त्या दिवशी तुम्ही चॉकलेट खाल्लं, गुलाबजामुन खाल्ला, पेढा खाल्ला, काल जिलेबी तोडली.
हा लवंग तोडण्याचा सोपस्कार उरला, तोही पूर्ण करू फार्म हाऊसवर गेल्या. जावा की तिकडं. उदासीनता विसर जगाची, तुझाच मी तू माझी सदाची. विरले हृदयांतरी बघ अंतर, तू आणि कमी जवळ निरंतर. कवी अनिलांची आहे. काय काय म्हणले? अगं, मी जी कविता म्हणालो ती कवी अनिलांची आहे. असं भारी आहे, भारी आहे. उदासीनता भारी आहे. तुझाच मी तू माझी सदाची. संजू, अगं आपलं लग्न झालंय. हा, मग तू बोलू शकतेस माझ्याशी जे बोलायचंय ते. खरं सांगू का? जे खरंय तेच सांग. माझ्या पोटातले डबरा पडलाय बघा, म्हणजे मला लय भूक लागली. अगं, आओ आओ म्हणजे तसं नाही. आओ काय झालं, आता काल आपल्या घरी पूजा होती, तर मला रामपरीचं लवकर उठायचं होतं, त्या नादात राहून गेलं. आज सकाळी पण आपली लय घाई गडबड झाली बघा, म्हणून मी काय नाही खाल्लं आणि आता पोटात डबरा पडलाय. अगं मग मला भूक लागलीये, इतकी लहान आणि जरुरी गोष्ट सांगायला इतकं टेन्शन, तेही स्वतःच्या नवऱ्याला सांगायला. अहो तसं नाही, पण आता आपल्या ढाले पटल्यांच्या घरात सगळी येळचेळी होणं मस्ट आहे ना. काय बोललीस? सॉरी. बरं ठीक आहे, पुढे जो डाबा येईल तिथे आपण मस्त तांबडा पांढरा आणू. हा, अहो पण आपल्याला देवदर्शनाला जायचंय ना. अरे हो, हा बरं ठीक आहे, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे लाजवाब पराठे मिळतात. आलू, कोबी, गाजर, मुळा, तू म्हणशील ते पराठे ऑर्डर करू शकतेस. चालतंय ना? हा, पळतय की. चल. चल, तुला A1 पराठे खाऊ घालतो. चल. चक्की जाळ एकदम बेस्ट आहेत बघा पराठे. वा, कमाची भूक लागली होती. ओ दादा, एकदम भारी झालेत पराठे, एकदम काटाकीर. अहो खरंच, तुम्ही बघा की खाऊन. सॉरी. अहो खरंच चांगले झालते हो पराठे.
ढाले पाटलांच्या सुनेनं असं आरडाओरडा करणं बरं नाही ना. माझ्या बायकोने तिला आवडलेल्या गोष्टीला मनापासून दाद दिली तर मला आवडणार आहे. खरंच थँक्यू. खावा की तुम्ही पण. अहो खरंच लय भारी आहेत बघा पराठे. गार व्हायला लागले बघा ते. गुंतता हात हे बघतेस ना, अगं टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. मग त्यात काय एवढं, हाताची घडी सोडा आणि खा की. तुम्हाला ते काटे चमचे लागतात का? थांबा मी सांगते. ओ दादा जरा इकडे ये. ओ दादा नका येऊ. कशाला दादांना बोलते? मला नको आहेत काटे चमचे. आणि कसं खाणार हे बघ, की सुटतच नाहीये. आणि मग भूकही लागली आणि बांधल्या हाताने कसं खाणार ना. आता तूच करू शकतेस काहीतरी. आहो पण जावा तिकडं. ठीक आहे, नाही खात, राहतो उपाशी. आहो असं काय करताय? वाह, लाजवाब. आज पहिल्यांदा मी इतका भारी पराठा खाल्लाय. संजू, आपलं ठरलं. काय? इथून पुढे मी कधीही काहीही खायला बसलो तर पहिला घास तू भरवणार. इश, तुम्ही लय गुळमट बोलता बा. इस, हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी. नाही, तुझं ते टॉक माहिती होतं मला. आणि ते वेगवेगळे आवाज काढतेस. इथं कुठं? पण एक खरं सांगू, मला पण या अदुगर असं कधीच वाटलं नाही. म्हणजे हे मी आयुष्यात पहिल्यांदाच केलंय. रकलीस हर कुटुंब एकदम. हे संजू, एकदा बोल की. बोल ना. जावा तिकडं. जाऊ. कशाला बाया बांधली भिंत इथं? अगं हे पोरी, अगं कितीदा सांगायचं तुला, आत्ता ढोपर फुटला असतं का नाही? कितीदा सांगायचं हे असला हेंगाडपणा बंद कर म्हणून. बर, गोळ्या औषधं सगळं ठेवलेच ना व्यवस्थित? घेतलंय ग बाया. साजिरे, हे असलं आरबट चरबट काय मध्ये खात जाऊ नकोस बघ. अगं पोटुशीसाठी चांगलं नसतंय ते. काय संजूची आई, संजू बरी आहे का? वय वय बरी आहे बघ. माझ्या आंबाबाईचा चांगला आशीर्वाद आहे बघ तिला. बर, पोहे, साखर, शेंगदाणे, तांदूळ आणि गहू आणि सगळं मटेरियल आणले आणि हे तुमचं बिल. होय हो, ते सरमळकरांचं चैतन्य आलाय बघा. येत आहे का जरा बाहेर? अरे आला तर बसा ना जरा वेळ. मायला असं कामाच्या माणसाला असं आरडून बोलायचं नसतं मालकीन बाय. होय, माझं चुकलं जरा.
पण किराण्याचं पैसे द्यायचं होतं म्हणून म्हणलं. पाहिला असले इंच मिंच बिलासाठी केवढा आवाज. हा बघू आणि इकडे काय रे चैतन्य, तुम्ही किराणा विकता की सोनं विकता? हा? अरे आम्ही खानदानी असतो तरी आम्ही अन्नच खातो, सोनं नाही. काय कायच्या काय बिल लावलं या पंजाबरावाला? अरे सुक्काळीच्या. नाही सरकार, जेवढं तुम्ही माल सांगितलं तेवढंच मालाचं बिल आणले. वाटलं तर चेक करून घ्या. ए बिन डिग्रीच्या सीए, पहिली गोष्ट आम्ही तुझ्यासारख्या इंच्या मिंच्या नोकरदाराशी बोलत नाही. दुसरी गोष्ट तुझ्या मालकाला फोन लावायचा आत्ता ताबडतोब लाव. हा हॅलो सेठ, हे बघा हा, आणि काय हा सरमळकर, पंजाबराव बोलतोय. अहो काय सरमळकर, हा बिलासाठी आपण स्वतः कुणाकडे जावं, इंच्या मिंच्या नोकराला कुणाकडे पाठवावं, एवढं बी कळलं ना काय तुम्हाला? आणि हे काय सगळ्या गावासारखेच रेट लावलेत की आम्हाला पण? हा गोट्यात याल गोट्यात याल. हा तुम्हाला ठाव आहे ना आपलं जावई कोण आहे? एसीपी एसीपी. हा हे ध्यानात ठेवायचं. आणि तसं मी देशाचे नसलो तरी आम्ही पानबुंद्याचे सरकारच आहोत. हा नाही का? हा बर, त्यामुळं आता हे तुमचं बिल आम्ही नामंजूर करत आहोत. नाही नाही आता पण नाही परंतु नाही. हा चर्चा संपली. पण ठेवा. ए चैतन्य हे घे, आता हे 1.5 दमडीचं सामान उचलायचं आणि 0 मिनिटात कन्नी कापायची. नाहीतर माझ्यातलं 9 चैतन्य संचारलं ना तर मग अवघड होईल. हा चैतन्य थांब जरा. काय झालं? काय करते? हे घे तुझं पैसे. कल्याणी काय करते तू? चैतन्य, तुला पैसे दिले नव आणि तू सामान बी दिलेस. आता तू बाकी कुठे लक्ष देऊ नकोस. जा बरं तुझा तू. नोकर असलं मग काय झालं ताई, आम्हाला बी मान आहेच की. अरे वैर असतोय की बाबा, त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुझी. जा आता तू. तुम्ही म्हणता म्हणताई, नाहीतर फुकटच्या माणसाला. ए फुकटच्या कुणाला म्हणतो रे? कुणाला म्हणतो फुकटच्या? आणि कल्याणी अख्ख्या गावात तुला सरमळकरच दुकान दिसलं का सामान आणायला? अहो आपल्याला उधारीव सामान देणार ती एकच आहे. अरे उधारीवर देतो म्हणजे उपकार करतो काय आपल्यावर? हा अरे स्पेशल डिस्काउंट दिला पाहिजे त्यांनी आपल्यासारख्या खानदानी माणसाला. आता ही काय नवीनच खूळ. आता ते कशाला आपल्याला स्पेशल रेट देतील? का दिल? हा अरे या पान मुंद्याचे नामदार पंजाबराव सरकार आहोत ना आपण म्हणून देईल. आपले व्याई सरकार ढाले पाटील आहेत म्हणून देईल. अरे आपला जावई एसीपी ढाले पाटील म्हणून देईल. कळलं का देईल ते? अहो ती तिकडे तालुक्याचे एसीपी आहेत, त्यांचं पानबुंद्यात काय संबंध? अरे मला वाटलं होतं तुझ्या डोसक्यात खरंच काहीतरी आहे म्हणून. नाही नाही पण आमचा डाऊट तुम्ही खोटा केलाच. तुझ्या डोसक्यात नुसते रिकामी हाऊदच. हा म्हणून तर आयुष्यभर धुणी भांडी करत बसलीस तू. अरे राजा नेहमी राजाच असतो. किंग इज किंग. हा त्याला कुठं बी गेला तरी सारखाच मान मिळाला पाहिजे. कळतं का तुला? हा मायला हे सगळं हिबाळ घराच्या बाहेरच. मायला हा कशाला करतोय फोन? पटकून नवा व्हायरल येऊन मरण बी सोकासुकी. हॅलो हा राया. हॅलो हॅलो. अरे गांजके भाऊ सई कुठं आहे? कुठं पत्ता तुझा? सरला काय आम्हाला? अरे तुला आणायला काय पालखी पाठवायची काय? हे बघ राया गोजम गुंडे नावाप्रमाणे सॉफ्ट, त्याला तसाच राहू दे. तू पण अरे तुमने बुलायावर हमने यायचं हो सकता है क्या? अरे मी म्हणजे तुझ्याकडेच येणार होतो पण अरे काय माझ्या पोरीचं लग्नाचं जरा बिझी होतं ना मी. झालं ना पुरीचं लग्न? 2 महिने झाले. 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 2 महिने झाले
आम्हाला न कळवतात. आता काय पुरीचा दारा भोर काय डॉबरमॅन सारखी राखणदारी करतो काय जोकिंग जोकिंग आहे तो पर आणि दुकान यायला लागणार ना. अरे फोन केलता मी रॉनी भैयाला विचार की. अरे तू आपला माणूस आणि तूच असं नाही. आपल्या माणसाला लग्नाचा अवतार असं देत नसतात पंजाबराव. अवतार आम्ही देतो ना तसं द्यायचं. नामदार पंजाबराव सारखा फोन करण्यास विनंती विशेष. हा राया गोजमगुंडे तुमच्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे. तवा उद्याच्या मुहूर्तावर अगत्याने हजर राहणे. बस करा आया. अरे तू बोलल्यावर हा पंजाबराव सरणावर उठून पळतील. दोस्त तू माझा. हा आणि उद्याचं कसं आहे की उद्या श्री श्री न्यू बालाजी पतसंस्था आहे ना, त्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली. मी चेअरमन आहे. हे बघ, तुझ्या सकट तुझ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आहे ना डांबाला लटकून वाल्या बांबूचे फटके दे. उद्या ये म्हणलं ना तर येस. उगाच लांबड लावायची नाही. घंटाळा नॉनसेन्स. पंजाबराव आलिया भोगासी छम्मा आयला तर भोगलंच पाहिजे. खानदानी आणि पॉवरफुल म्हणून जन्माला आलोय. लोकांसाठी काहीतरी त्याग त्याग सॅक्रिफाईस करायलाच पाहिजे. नुसतं निवांत बसून कसं चालेल. आता वड पाचशे होऊ द्या राडा. आलोच आम्ही अर्जंट मध्ये काम निपटून. तुम्ही जेवून घ्या, वाट नका बघू आमची. इथेच काढूयात की चपला. अगं तिकडं काढूयात की स्टँडवर. नको, ते स्टँड लय लांब आहे. राहू दे की, देवाच्या दारातच तर काढायचे, कोणी नेणार नाही. हा जो हुकुम राणी सरकार. चला. नाही नाही तसं काय नाही साहेब. उद्या येतो की कामावर. हो हो हा मार्च एंडिंगची कामं जिकडे तिकडे करून झाले साहेब. त्याचं काही टेन्शन नाही. हो लगीन एकदम बेस्ट झाले. हो हा ढाले पाटलांच्यातच दिली. हा अहो मुलीच नाही ढाले पाटलांचं पण भाग्य उजाळलं. अहो सोन्याच्या गुणाची पोरगी आहे आमची. हो हो नाही आता सासरवाडीतनं निघतोयस. उद्या भेटूच की. हा हा ठेवतो. काय ज्येष्ठ झाले बापू. हा झाली का तयारी. हो आता साजरीच आवरली की निघायचं. गाडी पण सांगून ठेवली अगोदर. बर म्हणजे अशा हालातीत असं बसनं जाणं जरा क्रिटिकल होईल ना. बेस्ट. हे बेस्ट केलं तुम्ही. आणि पंजाबरावची पोरगी स्पेशल गाडी पाहिजेच नाही का. साजिरी आवरला कोण उशीर होतोय आपल्याला. जाऊ बापू आमच्या पोरीची काळजी घ्या. आणि काही लागलं सवरलं तर अर्ध्या रात्री फोन करायचा. अनमान ठेवायचं नाही. हा कुठल्या नंबरवर कराल. डॅडी 1 डॅडी 2 डॅडी 3 वर ना. नाही आमचा नवीन नंबर सेव्ह करा. डॅडी 4. अहो खानदानी एक काय 1000 घेऊ आपण. मामासाहेब किती नंबर बदलताय. कितीदा सेव्ह करायची ते. अहो त्याचं बी ग्रँड रिझन आहे. काय आपण पडलो पब्लिक फिगर. आता आपला नंबर बाहेर पडला म्हणजे गावातले सगळे चिल्ली पिल्लींच्या फोन मध्ये सेव्ह होणार. काय आणि कोणी अडचणीत आलं तर पहिल्यांदा बापाला फोन करायसाठी पंजाबरावला फोन करणार. आणि आपल्या दारावर कोणी आलं मदतीसाठी आणि आपण धावून गेलो नाही असं कधी झालंय का. सांगा ना झालंय का.
अहो सांगा ना नाही म्हणून. हो हो अहो हो काय नाही. हा नाही नाही हा तेच सर. कसं आहे की आपल्या सख्या फॅमिली पण डिस्टर्ब होतात ना, नाही का. आता तुम्हाला तर सगळंच माहिती आहे हेमंतराव. हा हो आता तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या मामासाहेबांचा सामाजिक किती वट येते. अहो गोल्डन ग्लिटरिंग इमेज आहे आपली. हा आणि दुसरी गोष्ट, हा नंबर फक्त आपल्या घरच्यांकडेच असेल, लक्षात ठेवायचं. बाकी कोणाला द्यायचं नाही. हा घ्या नंबर. थांबा फोन आला मला. शेवटी 420. हो हा माझच आहे, उचला. आपण मिस कॉल द्या ना. अहो उचला, फुकट आहे. हा. हॅलो. हा ज्येष्ठ जावे बापू, हा नंबर सेव्ह करा. हा बरं बरं. अगदी लक्ष्मीनारायण शिवपार्वतीचा जोड आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ओम मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी. अगं 7च होत आहेत, पण हे 8 म्हणालेत. 8. 8? अहो काय बोलताय? संजू जरा गोंधळ झालाय का? मला सांग, तुला गुरुजींनी काय आशीर्वाद दिलाय? काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. हा जर आशीर्वाद फळाला लागला तर संजू, मग हम दो हमारे 8 संजू. अहो काय बोलताय? जावं तिकडं. आहा. जावा तिकडं नाही, या इकडं असं म्हण. बर, 7 जणांचं नाव आपण वारांवरून ठेवलं. 8व्याचं कसं करायचं? रंगावरून ठेवायचं. अहो तुम्ही लई बोलायला लागले. चला चला बरं.